नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लगेच लाईक करून चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण तुमच्यासाठी मी असेच एकदम हार्ड पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काय वापरलेलं आपण जे काही मटेरियल आहे ते सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तिथून तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता. आणि येथून जर मटेरियल डाउनलोड करण्यात काही अडचण येत असेल तर लगेच आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे. म्हणजे तिथं पण आपण सर्व मटेरियल डेली अपलोड करत असतो. आणि जे काय व्हिडिओमध्ये जे काही बिटमार्क आणि शेकीपॅड आहे ते पीडीएफचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. त्यातून तुम्ही इम्पोर्ट करून घ्या. तर मित्रांनो, तुम्ही बिटमार्क आणि शेकीपॅड अलर्ट मशीनमध्ये इम्पोर्टच करून घेतले असतील. इम्पोर्ट केल्यानंतर काय करायचं आहे, दुसऱ्या आधी अशा प्रकारे बिटमार्कला ओपन करायचं आहे. तर याच्यात काहीसं तुमच्या भावानं म्हणजे विषय काय आहे माहीत आहे का, सर्व काहीसं आधीच काहीसं मटेरियल ॲड करून दिलेलं आहे. एकदम सोपं आहे. आता काय करायचं ते सगळं मी सांगणार आहे तर या व्हिडिओमध्ये. तर या काय करायचं, या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघायचं आहे. आणि त्याआधी काय करायचं, आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट करून लगेच सबस्क्राईब करून टाका. कारण एक प्रेम द्या या व्हिडिओला, कारण सपोर्ट जराशी जास्त द्या भावानो, कारण डाऊन चालायचं आहे ना. तर आता याच्यात काय करायचं आहे ते तुम्हाला सांगणार आहे. आता काय करायचं आहे, दोन सर्वात प्रोजेक्टने क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि इथून कोणता पण तुम्ही अशा प्रकारे फोटो घ्यायचा आहे. तर मी हा फोटो घेतला, तर अशा प्रकारे तुमचा फोटो तुम्ही घ्यायचा आहे. त्यानंतर इथं मूव अँड ट्रॅशिंगच्या याच्यात जायचं आहे आणि इथून जे काही 2 नंबरला ऑप्शन येईल त्यावर एकदा क्लिक करायचं आहे आणि इथून -90 एमओ डिग्री करून घ्यायचं आहे, बरोबर अशा प्रकारे. तर आता काय करायचं आहे, यालाच आपण काय करायचं आहे, इथून बॅक येऊत आणि जे काय ग्रुप दिलेला आहे त्या ग्रुपच्या खाली अशा प्रकारे घेऊन यायचं आहे आणि त्या फोटोवर डबल एकदा क्लिक करायचं आहे आणि मूव अँड ट्रॅशिंगच्या याच्यात जायचं आहे आणि याला अशा प्रकारे अधिककडे घेऊन यायचं आहे. आणि आता त्यानंतर काय करायचं आहे, डबल आणि जे काय 3 नंबरला ऑप्शन आहे त्यावर एकदा क्लिक करायचं आहे आणि इथून झूम करून घ्यायचं आहे या फोटोला आपण अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे. आणि या फोटोला काय करायचं आहे आपल्याला, बरोबर इथं काय म्हणतं ते 6.25च्या फीटपर्यंत वाढून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर आता त्यानंतर काय करायचं आहे, इथून पुढे दुसरा फोटो ॲड करायचा आहे. तर डबल एकदा मी दुसरा फोटो इथं शिकतो आणि मीडियामध्ये येतो आणि जे काय दुसरा फोटो आहे तर मी एक कोणता पण इथून अशा प्रकारे हा सिलेक्ट करलेला आहे. अशा प्रकारे हा फोटो सिलेक्ट करून मी कोणता पण करून घेऊ शकतो तुमचा. तर त्यानंतर काय करायचं आहे, मूव अँड ट्रॅशिंगच्या याच्यात जायचं आहे आणि जे काय 2 नंबरला ऑप्शन दिसून आहे त्यावर काय क्लिक करायचं आहे डबल आणि याला पण -90 डिग्री करून घ्यायचं आहे आणि याला पण थोडंसं अशा प्रकारे झूम करायचं आहे आपल्याला. आणि याला काय करायचं, अशा प्रकारे पलीकडती लावून घ्यायचं आहे आणि जे काही ग्रुप आहे त्या ग्रुपच्या खालती घेऊन यायचं. म्हणजे याला कसं पलीकडत लावायचं आहे आपल्याला, तर अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे. आणि याला काय करायचं आहे आपल्याला, बरोबर आपल्याला याला 13.21च्या बीटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. तर आता एवढं वाढून घेतल्यानंतर काय करायचं आहे, आता इथून पुढे आपल्याला वेगवेगळे म्हणजे काहीशी फोटो खूप जास्त म्हणजे तर आपल्याला फोटो ॲड करायचे आहेत. तर आता काय करायचं आहे, इथून डबल क्लिक जसे क्लिक करायचे, मीडियामध्ये जायचं आहे आणि जे काय फोटो असतील घ्यायचे तुमचे तर ते फोटो ॲड करायचा आहे. वरती 3 लाईनवर क्लिक करायचं आहे, इथून फुल कागदी एरियामध्ये हे फोटो करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुढच्या बीटला जायचं आहे, इथपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं, डबल त्या फोटोवर त्या क्लिक करायचं आहे, जे काही ग्रुप आहे त्या ग्रुपच्या खालती घेऊन यायचं आहे. डबल इथून परत असे क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि इथून दुसरा फोटो ॲड करायचा आहे अशा प्रकारे आणि वरती क्लिक करायचं आहे, फुल कागदी एरियामध्ये करायचं आहे आणि या ग्रुपच्या खालती अशा प्रकारे लावून घ्यायचे. तर अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत सर्व. तर मी फोटो ॲड करून घेतो आणि काय विषय करायचा आहे ते सांगतो. त्याआधी काय करायचं आहे, ते फोटो ॲड करीपर्यंत तुम्ही जर कमेंट करून टाकायचे आणि आपल्याला व्हिडिओला पण लाईक केलं नसेल तर करून टाका, कारण नंतर तुम्ही समजा अशा प्रकारे जे काय आहे तर मी फोटो ॲड करून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे फोटो ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, बरोबर इथं बघा 13.22च्या बीटला यायचं आहे. त्यानंतर इथून काय करायचं, प्लेच्या अशी क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि यातून तुम्हाला मी एक व्हिडिओ दिला आहे, ते व्हिडिओ अशा प्रकारे ॲड करायचा आहे. तर हे ॲड केल्यानंतर काय करायचं, त्या व्हिडिओवर एकदा क्लिक करायचं आहे डबल आणि त्यानंतर इथे ब्रँडिंगचा ऑप्शन दिसून जाईल, तर त्यावर एकदा क्लिक करायचं आहे. इथं लाईटिंगचा एक ऑप्शन दिसून जाईल 2 नंबरला, तर त्यावर एकदा क्लिक करा आणि जे काही 1 नंबर आहे स्क्रीनचा ऑप्शन दिसून जाईल त्यावर एकदा क्लिक करून टाका. म्हणजे जे काही बॉर्डरचं जे काही मागचं आहे तर ते निघून जाईल. तर अशा प्रकारे हे करून घ्या आणि त्यानंतर काय करायचं, त्या व्हिडिओवर क्लिक करा त्या ॲड केलेल्या आणि त्यानंतर इथं डब्याच्या ऑप्शन क्लिक करा आणि इथून कॉपी करून घ्या ही व्हिडिओ आणि त्यानंतर पुढच्या बीटला जा, इथं पेस्ट करा आणि डबल पुढच्या बीटला जा आणि हे जे काय मोरी जात आहे व्हिडिओ तर इथून कट मारून घ्या अशा प्रकारे. डबल अशा हे पेस्ट करून घ्यायचं आहे. आता जिथे जिथे बीट पडत आहे आपली तिथं मी पेस्ट करून घेतो. तर एकदम मी जे भाऊ हे एवढं पेस्ट करून घ्यायचं आहे तुम्ही. तर हे एवढं पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे, आता इथून बॅक यायचं आहे आपल्याला आणि जे काही शेकीपॅड आहे दिलेली आहे मी ते इम्पोर्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ओपन करायचं आहे अशा. तर आता जे काही फोटोवर बेट आहे तरी ते कॉपी करायचं आहे आपल्याला. तर त्यासाठी काय करायचं, फोटोवर एकदा क्लिक करायचं आहे
त्यानंतर खाली इफेक्टच्या ऑप्शन क्लिक करायचे, तो 3 टिपकी दिसते त्यावर एकदा क्लिक करायचं आणि इथून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बीट मार्करला आपल्याला ओपन करायचं आहे. तर आता बीट मार्करला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, म्हणजे जे काही 13.21च्या बीटच्या पुढचे जे काही कार्टून एरियामध्ये फोटो ॲड केले होते तर त्या सर्व फोटोला अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. इथून पुढे जितके पण फोटो आहेत तर त्या सर्व या फोटो हे इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. तर मी पेस्ट करून घेतो, काही विषय नाही, नागपूर आहे सगळा विषय. अशा प्रकारे पेस्ट करून घेतलेला आहे मी सगळ्या, म्हणजे जे काही फोटो आहेत तर त्याला. त्यानंतर काय करायचं आहे, याच वेळेस टाईटलाईनला यायचं आहे. त्यानंतर परत क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. तिथून एक मी तुम्हाला बॉर्डर दिली आहे, ते बॉर्डर अशा प्रकारे ॲड करायची. त्यानंतर ब्राइंडिंगच्या ह्याच्यात जायचं आहे. त्यानंतर इथं 2 नंबर आहे लाईटिंगच्या ह्याच्यात जायचं आहे आणि इथून जे काही 1 नंबरला स्क्रीनचं ऑप्शन दिसून जाईल त्यावर क्लिक करून टाकायचं आहे. म्हणजे जे काही आपला व्हिडिओ आहे तर त्याच्या साईडकडून अशा प्रकारे बॉर्डर लागून जाईल. तर या बॉर्डरला काय करायचं आहे, शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. तर आता काय करायचं, शेअरचं ऑप्शन क्लिक करायचं आणि हा व्हिडिओ लगेच आपला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे गॅलरीमध्ये. तर मित्रांनो, अशा व्हिडिओ तर इतकंच होतं. कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते कमेंटमध्ये सांगा आणि भेटूच आहे का त्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.